नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 25 फेब्रुवारीच्या भागामध्ये वसू आता जेव्हा खोलीमध्ये येते आणि समोर बघते तर रम्याने जी काव्याने रिजेक्ट केलेली साडी असते ती तिच्याजवळ असते. तर वसू आता तिला विचारते, अगं रम्या, ही साडी तर काव्याने रिजेक्ट केली होती ना, मग तू का घेतलेली आहेस ती? तर रम्या म्हणते, काव्याने रिजेक्ट केली असेल पण पार्थने तर सिलेक्ट केली होती ना, तिने सारली असेल ती बाजूला, पण मग मी उचलली. अगं, लहानपणापासून त्याने ताटात टाकलेलं उष्टसुद्धा आवडीने खाल्लंय मी, आणि त्याने चूज केलेली ही साडी कशी सोडेन मी? आणि विचारते, सांग ना कशी दिसते, छान दिसते ना मी? तर वसू म्हणते, साडी तर छान दिसतीच आहे आणि रंगसुद्धा तुझ्यावरती खुलून दिसतोय. तर रम्या म्हणते, अगं थांब, मी आणखीन एक साडी आणली आहे, तीसुद्धा मस्त दिसेल माझ्यावरती, मी दाखवते थांब तुला. आणि रम्या चक्क पांढरी साडी घेऊन येते आणि वसूला दाखवते आणि विचारते, ही बघ, ही कशी वाटतेय? तर ती पांढरी साडी बघितल्यानंतर वसूला धक्काच बसतो आणि ती विचारते, अगं पांढरी साडी का घेतलीस तू? तर रम्या म्हणते, अगं असलेली बरी, घरामध्ये कार्य सुरू आहे ना, नेवर नो, कधीही लागू शकते. तर वसू धक्क्यानेच विचारते, अगं रम्या, पण लग्नामध्ये कशासाठी लागते ना ही पांढरी साडी? अगं पांढरी साडी तर ना, आपण कोणीतरी असं बोलत असताना रम्या तिला शांतच बसवते आणि म्हणते, तुला सस्पेन्स आवडतात ना आई, मग गप्प बसायचं. आणि ती साडी उचलून तिच्या अंगावरती टाकते आणि म्हणते, आई अगं, बाबा गेले तेव्हा सुद्धा तू अशीच पांढरी साडी नेसली असशील ना? आणि ती असं बोलत असताना वसू तर धक्क्यानेच तिच्याकडे बघत असते. तर रम्या तिला म्हणते, अगं काय झालं, तुझा का चेहरा पांढरा पडलाय? आणि परत ती साडी आपल्याकडे घेते. तर वसू तिला म्हणते, रम्या अगं, ये बाळा, मी आई आहे ना तुझी, मला सांग ना बाळा, तू असं का वागतेस? असं ती खूप काळजीनं तिला विचारत असते आणि म्हणते, तू लग्नात काही करणार तर नाही आहेस ना? तर रम्या काही न सांगता हसत हसत बाजूलाच जाते. तर मित्रांनो, आता इकडे या दोघी म्हणजे काव्या आणि नंदिनी गणपती बाप्पासमोर हात जोडून उभे असतात आणि बाप्पाला नमस्कार करतात. तर नंदिनी काव्याला म्हणते, काव्या अगं, आपल्या दोघींचा बस्ता झाला सुद्धा. तर काव्या म्हणते, हो ताई हो, आणि तुला असं नाही वाटत का की मागच्या वेळी जेवढी मजा आली होती त्यापेक्षा खूप जास्त मजा आत्ता आलेली आहे? तर नंदिनी म्हणते, येणारच अगं, मागच्या वेळी ना माझ्या एकटीचा बस्ता होता, पण यावेळी तुझा सुद्धा बस्ता आहे म्हटल्यावर. असं म्हटल्यानंतर काव्य तर लाजूच लागते आणि म्हणते, नाही ग ताई, तसं नाही आहे, पण तू विचार कर ना ताई, आपले आहो आपल्याला इशारे करून आपल्याला साडी निवडायला मदत करणार असतील तर आपला बस्ता तर यादगार होणारच ना. आणि असं म्हणून या दोघी एकमेकांना मिठी मारतात आणि खूप खुश असतात. आणि ज्यावेळी बाजूला येतात तर चक्क मित्रांनो, रम्या तिथे मागे उभी असते आणि तिला बघितल्यानंतर या दोघीसुद्धा एकदम जोराच्या दचकतात, कारण ती एकदम विचित्र अशीच उभी असते. तर रम्या विचारते, काय झालं, तुम्ही दचकलात का? तर काव्या तिला विचारते, पण तू काय करतेस इथे आणि अशी आमच्या मागे का उभी राहिली आहेस? तर रम्या म्हणते, सॉरी सॉरी, ॲक्च्युली ना मी तुमच्याशी बोलायला आले होते, पण तुम्ही दोघी बहिणी बहिणी एकमेकींशी छान असं काहीतरी बोलत होतात, म्हणून मी डिस्टर्ब नाही केलं, इथेच थांबले. बरं, आता तुमचं बोलणं झालं असेल तर मी काही बोलू का तुमच्याशी? असं म्हणून सांगू लागते. म्हणते, काय आहे ना, आपला एकच इव्हेंट झालेला आहे, फक्त बस्ताच झालेला आहे, आणि तुमच्या दोघींचे चेहरे बघा ना, किती थकल्यासारखे दिसताय तुम्ही. म्हणजे प्रेमाचा रंग तर चढलाय तुमच्या चेहऱ्यावर, पण नवऱ्या मुलीच्या चेहऱ्यावरती असा छान ग्लो असायला हवा ना, तो दिसत नाहीये. बरं, त्यासाठी मी एक आयडिया सुचवू का? माझ्याकडे ना एक मस्त असा फेस पॅक आहे, ते बाहेर मिळतात ना, ते कोरियन वगैरे, त्याच्यापेक्षा एकदम भारी आहे, आणि तो लावल्यानंतर ना तुमचा चेहरा असा एकदम चकचकीत दिसेल. मी ना तुम्हाला तर रूममध्ये घेऊन जाते, तो फेस पॅक लावते, मग असं ना अर्धा तास तुम्ही छान अशी पडी मारायची, आणि मग बघा असा काय छान ग्लो येईल, आणि लग्न होईपर्यंत तो ग्लो ना तसाच टिकून राहणार आहे. तर तेव्हा रम्या असं बोलत असताना या दोघीसुद्धा नाही नाही, नको, आत्ता नको असं बोलत असतात. तर तेव्हा रम्या त्या दोघींचं काहीही सुद्धा ऐकत नाही, त्या दोघींना ढकलतच रूममध्ये घेऊन जाते आणि त्यानंतर या दोघींना फेस पॅक लावते सुद्धा. आणि नंदिनीला विचारत असते, नंदिनी तुला सुरसुरत वगैरे नाही आहे ना असं? तर नंदिनी म्हणते, अजिबात नाही, उलट थंड वाटतं एकदम. आणि आता ती सांगू लागते, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या डोळ्याच्या खाली जो पफिनेस असतो ना, तो सुद्धा या पॅकने कमी होतो, आणि तेवढाच तुम्हा दोघींना आरामसुद्धा मिळेल ना. आणि अर्ध्या तासानंतर जेव्हा तुम्ही दोघीसुद्धा उठाल, तुमचे डोळे उघडाल, तेव्हा तुम्ही स्वतःचा चेहरासुद्धा ओळखणार नाही. तर नंदिनी म्हणत असते, अरे वा, म्हणजे एकदम प्लास्टिक सर्जरी वगैरे? तर काव्या म्हणते, नाही रम्या, पण थँक्यू थँक्यू सो मच, मस्त आहे हे, आणि याचा सुगंध पण खूप छान आहे. तर रम्या म्हणते, नाही आवडला ना तुम्हाला?
मग आता तुम्ही दोघेसुद्धा स्वस्थ पडून राहा. अर्ध्या तासातच ना तुम्हाला रम्याची जादू दिसेल. असं म्हणून ती मागे मागे सरकत असते आणि वसूला धडकते. कारण वसू तर तिथं येऊन अगोदरच उभी असते आणि ते सगळे बघत असताना तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर वसू तिला आता म्हणते हळू आवाजात, जादू करतेस का काळी जादू करतेस? अगं रम्या, काय आहे हे? का लेप लावलायस त्या दोघींना? आणि काय मिसळलेस त्या लेपमध्ये? रम्या, आत्ताच्या आत्ता तो लेप काढून टाक. अगं त्या लेपवरून ना घरामध्ये रामायण घडू शकतो रम्या. आणि काय चाललेलं आहे हे? उघड उघड का करतेस तू हे सगळं? तर रम्या तिच्याजवळ हळूच जाते आणि विचारते, तुझ्या चेहऱ्यावरती पण लावू का? तर तेव्हा वसू तर तिथून धावतच सुटते. तर इकडे आता मानिनी सगळ्यांना आमंत्रण देत असते फोनवरून आणि ती बोलत असते, हो हो पाटील वहिनी, माझ्या दोन्ही मुलांची लग्न झालेली आहेत आणि त्यांचीच लग्न आहेत परत. पण हे जे काही सिक्रेट आहे ना ते तुम्हाला उद्या कळेल, त्यामुळे घरी या. अहो मेहंदी आहे, जरा मज्जा करू, गप्पा मारू, धमाल करू या. आणि ती म्हणत असते आता फोन ठेवून झाल्यानंतर, आता इन्व्हिटेशन्स झालेली आहेत, आता पत्रिका येतील आणि आता अजून काय बरं राहिलंय? असं ती विचार करत असते. इतक्यातच मागून जोरात जिवा येतो आणि आई असं म्हणून तिला धरतो आणि तेव्हा पार्थसुद्धा तिकडून येतो. तर मानिनी जोराची घाबरते आणि म्हणते, वेड्यात का तुम्ही? तर जेव्हा म्हणतो, आई अगं तुला ना आता अशी एकदम कडकडून मिठी माराशी वाटतेय. तर पार्थसुद्धा लाड करू लागतो, म्हणतो एकटीच काम करते माझी माय. तर मानिनी म्हणते, काय काय पण एवढं प्रेम का अचानक? तर जेव्हा म्हणतो, अगं प्रेम तर तू करतेस तू, आई म्हणून, सासू म्हणून, कोण कोण करतो कोण एवढं? तर मानिनी म्हणते, पण काय काय हे काय मध्येच काय चाललंय? तर पार्थ म्हणतो आता, आई अगं मध्येच नाही, तू सासू म्हणून एक किती समजूतदार आहेस, किती गोड आहेस. बघ ना तू आता प्रेमानं इतकं सगळ्यांना इन्व्हिटेशन सुद्धा देतेस, तू इतकी चांगली काय आहेस सांग ना. तर मानिनी म्हणते, मग काय आता खाष्टो होऊ का? तर पार्थ आता हळूच जीवाला इशारा करतो. तर जेव्हा म्हणतो, हो खरंच हो, तुला सांगतो तुझ्या ज्या 2 सुना आहेत ना सुना, त्या ना, असं तो म्हणत असताना पार्थ म्हणतो, बिलंदर आहेत बिलंदर. तर जेव्हा म्हणतो, वेळीच सावध हो, नंदिनी करते 2 कामं, दाखवते 10 कामं केल्यासारखं. तर पार्थ म्हणतो, अरे नंदिनी 2 कामं तरी करतात, पण काव्या हातात फक्त 2 पुस्तकं असतात, त्या पुस्तकामधला अभ्यास करतात का नाही काय माहिती. किचनमधून फक्त कल्टी मारायचं कारण आहे. तर जेव्हा म्हणतो, तुला सांगतो वेळीच लक्ष दे ना त्यांच्यावर, एकदा का वेळ निघून गेली ना तर नंदिनी मला आणि काव्या पार्थदादाला घेऊन घरातून कायमची निघून जाईल. मग तुला ना तुझी मुलं दिवस दिवस दिसणार नाहीत. मग राहा म्हातारा म्हातारी एकटेच घरात. तर मानिनी त्याला एक फटकाच मारते. तर पार्थ म्हणतो, अगं काय आहे नाही, कलियुग आहे, घोर कलियुग आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते, आणि तुम्ही काय कलियुगातले मंथरा आहात? असं म्हणून 2-2 फटके परत त्यांना मारते. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं आई असं का करतेस, हाच तर पॅटर्न आहे ना देशमुखांचा. तर तेव्हा मानिनी अजून चिडते आणि अजून त्याला मारणार असते. तर जेव्हा बाजूलाच जातो आणि इतक्यातच आता डोर बेल वाजते. तर जेव्हा म्हणतो, आल्या आल्या पत्रिका आल्या पत्रिका आल्या. तर इतक्यातच पत्रिकासुद्धा येतात आणि धनंजयसुद्धा त्यासोबत असतो. आणि धनंजय म्हणतो, तुमच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन आलेलो आहे आणि हा मला खालीच भेटला. तर मानिनी म्हणते, चला बरं झालं पत्रिका वेळेवरती आल्यात त्या. तर तेव्हा तो पत्रिकावाला बिल देतो. तर धनंजय ते बिल आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, अरे नाही नाही, मुलाकडचे मुलीकडच्यांना लुटतात, अरे तुम्ही थोडं तरी मला लुटा. तर मानिनी म्हणते, बघा ठरवा काय ते. आणि धनंजयला सांगू लागते, आत्ता ना हे दोघं माझ्या सुनांच्या ना कंप्लेंट करत होते. तर पार्थ लगेच आपल्यावरून झटकून टाकतो, म्हणतो मी नाही जीवा जीवा. तर तेव्हा धनंजय त्याच्यावरती जीवा असं ओरडत असतो. तर जीवा म्हणतो, भरा भरा बिल भरा बिल भरा. तर मानिनी म्हणते, चला पत्रिका देवापाशी ठेवूयात आणि सगळ्यांना बोलवा, मी दिवा लावते, असं म्हणून ती पुढं जाते. आणि हे दोघे तिथंच थांबलेले असतात. तर धनंजयसुद्धा बाहेर निघून जातो. इतक्यातच वसू तिथं येते आणि ती खूप घाबरलेली असते आणि या दोघांना म्हणते, अरे पार्थ, ती नंदिनी आणि काव्या, त्या दोघींना ना रम्याने फेस मास्क लावून झोपवून ठेवलंय. तर तेव्हा हे दोघेसुद्धा जाम घाबरतात आणि ती पत्रिका वगैरे तिथेच ठेवतात आणि धावतच सुटतात आणि जाऊन रम्याच्या खोलीचा दरवाजा उघडतात आणि समोर बघतात तर काव्या तशी झोपलेली असते आणि तिच्या चेहऱ्यावरती रुमाल असतो. तर तेव्हा पार्थ जाऊन तो रुमाल काढतो आणि काव्याचा चेहरा बघू लागतो आणि तो खूप घाबरलेला असतो आणि म्हणतो, काव्या तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला काही झालेलं तर नाही आहे ना? तर तेव्हा काव्या म्हणत असते, नाही नाही, काहीसुद्धा नाही आहे झालेलं, ओके आहे मी. तर तेव्हा जीवा म्हणत असतो, नंदिनी कुठं आहे, नंदिनी कुठं आहे?
तर इतक्यातच नंदिनी तिथं येते आणि ती म्हणत असते खूप मस्त होता फेस पॅक. तर रम्या म्हणते होता ना, छान होता ना, आणि तुम्ही बसा हां, आपल्याला आता बर्फ लागेल, मी घेऊन येते. आणि ती आता तिथून निघून जाते. तर तेव्हा जेव्हा सुद्धा नंदिनी जवळ जातो आणि तिचा चेहरा एकदम जवळून तपासून बघू लागतो. तर नंदिनी म्हणते अहो काय झालं, तुम्ही असे का रिॲक्ट करताय? तर तेव्हा जेव्हा म्हणतो ते वसुआत्या आम्हाला असं म्हणाली की रम्याने तुम्हाला फेस पॅक लावलाय म्हणून. तर तेव्हा पार्थ म्हणतो नाही, आम्हाला असं वाटलं की रम्याने त्या फेस पॅकमध्ये ना असं काहीतरी मिसळलं असेल ज्यामुळे तुमचा चेहरा खराब होईल. तर तेव्हा काव्या म्हणते अहो काही काय पार्थ. तर नंदिनी म्हणते नाही नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, कारण तशी भीती ना मला सुद्धा वाटली होती, कारण ती वागलीच तशी आहे. कारण असं काही सुद्धा वाटलेलं नाही आहे, पण खूपच छान फेस पॅक आहे हा, असा काही प्रॉब्लेम नाही वाटला. तर तेव्हा पार्थ म्हणतो काव्या तुम्हाला खरंच वाटते का हे जे काही तिनं केलेलं आहे त्याचा आउटकम हाच होता? तर रम्या म्हणते हो अहो, पण वेगळं काय होणार आहे पार्थ? हे बघा, आता ताई म्हणाली तसं तिच्या वागण्याबद्दल शंका येणं साहजिक आहे, पण आता तिने स्वतःच ॲडमिट केले ना, ती बदललेली आहे. तिच्या मनामध्ये आता असं काही सुद्धा नाही आहे आणि तिला ना या सगळ्या सोहळ्यामध्ये मनापासून सहभागी व्हायचं आहे. पण आत्ताच नुकतंच सरबताचं काय झालं हे सगळं आपल्याला माहिती आहे ना. पण आता हे फेशियल वगैरे तिने खूपच छान केलं आहे. बरं चला सोडा, इनफॅक्ट आता मीच विचारते, कोणाकोणाला वाटते की रम्या बरोबर आहे? आणि तेव्हा कोणच हात वर करत नाही. तर काव्या म्हणते मला तर वाटते बाबा की रम्या बरोबर आहे, म्हणून ती एकटी तेवढा हात वरती करते. तर तेव्हा रम्या मागे उभीच असते आणि ते सर्व काही ती ऐकते आणि स्वतःचीच पाठ थोपटत म्हणते गुड गोईंग रम्या, 1 विकेट डाऊन. तर त्यानंतर आता मानिनी बाप्पाच्या समोर पत्रिका ठेवत असते आणि तेव्हा सर्वजणच तिथे असतात आणि ती बाप्पाला म्हणत असते बाप्पा, आज माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नाच्या पत्रिका माझ्या हातात आहेत. आणि तेव्हा रम्या एकदमच पुढे येते आणि थांब मी मदत करते असं म्हणून हळदी कुंकू तिच्या हातामध्ये धरते. तर मानिनी चक्क तिला म्हणते ठीक आहे वाहा तूच. तर रम्या खुश होते आणि हळदी कुंकू पत्रिकांना लावू लागते. आणि तेव्हा आता रम्या मागे जात असते आणि हे चौघे पुढे येत असतात. तर तेव्हा अचानकच काव्याचा तोल जातो. तर तेव्हा पार्थ तिला सावरतो आणि आता काव्या पार्थला विचारते देशमुख देजाव झाला का हो तुम्हाला? आणि त्यावेळी पार्थला तो क्षण आठवतो ज्यावेळेस हे सर्व मंदिरात चाललेले असतात आणि तेव्हा काव्याचा असाच तोल गेलेला असतो आणि पार्थने तिला सावरलेलं असतं. तर पार्थ आता सांगतो हो बरोबर 8 महिन्यांच्या पूर्वी देवळाच्या पायऱ्या चढत असताना असाच तोल गेला होता तुमचा. तर काव्या म्हणते हो, आणि तुम्ही मला कॅच केलं होतं. तर पार्थ म्हणतो युनिव्हर्सचा इशारा समजायला आपल्याला 8 महिने लागले. आणि त्यानंतर आता या दोघीसुद्धा पुढे येतात आणि त्यानंतर नंदिनीला हळदी कुंकू लावत असताना पार्थ एकदमच जीवाला मुद्दामून पुढे ढकलतो आणि त्याच्या कपाळालाच कुंकू लागतं. तर जीवा म्हणतो मला सुद्धा त्या पुजाऱ्यांनी असंच कुंकू लावलं होतं. तर नंदिनी म्हणते आणि तेव्हा आपल्याला काही कळलं सुद्धा नाही. तर तेव्हा मानिनी विचारते काय कळलं नाही? तर जीवा म्हणतो हेच, माझी नंदू डार्लिंग आणि मी एकमेकांच्यासाठीच बनलो आहोत. तर पार्थ म्हणतो माझी नंदू हा, असं म्हटल्यानंतर सर्वजण हसूच लागतात. तर नंदिनी म्हणते हो काय तुम्ही सगळ्यांच्या समोर काय बोलताय? तर जीवा म्हणतो ग काय झालं, पण सगळे तर आपलेच आहेत. आणि त्यानंतर धनंजयला विचारतो काय बाबा चालेल ना? तर तेव्हा धनंजय म्हणतो अरे का नाही चालणार, अरे इथं आता कोणीच नाही आहे, प्यार का दुश्मन. तर त्यानंतर मित्रांनो आता रात्री हे सर्वजण झोपत असतात. तर नंदिनी पांघरूणच्या आतमधून जीवासोबत फोनवरती बोलत असते आणि म्हणत असते आज काय छान साड्या मिळाल्या ना? तर तेव्हा जीवा म्हणतो त्या साडीमध्ये ना तू खूप सुंदर दिसशील चकाचक बाई. आणि त्यानंतर म्हणतो लाजलीस ना आ आ. तर इकडे काव्यासुद्धा अगदी फोनवरती तशीच नंदिनीसारखीच बोलत असते आणि ती म्हणत असते पार्थला देशमुख तुम्ही पण आज बसण्याच्या वेळी किती लाजत होता, कळतच नव्हतं की नवरी कोण आणि नवरा कोण. तर पार्थ म्हणतो लाजत नव्हतो, मी हसत होतो, विचार करत होतो की आपलं नातं कुठून सुरू झालं आणि ते नातं आता कुठंपर्यंत येऊन पोहोचलंय. तर नंदिनी आता इकडे जीवाला म्हणते बास, आता इथून पुढे ना कायम एकत्र राहायचं, मी तुमची आणि तुम्ही माझे, जीवांदिनी, आणि मी हातावर पण लिहिणार सगळं. आणि बघता बघता ना उद्यावरती आले सगळं, उद्या मेहंदी होणार, हळद होणार. तर तेव्हा जीवा सांगतो हो, आणि उद्याची मेहंदी खूप स्पेशल असणार आहे. तर नंदिनी विचारते पण कशी? तर तेव्हा जीवा म्हणतो आत्तापर्यंत मी मार्करने तुझ्या हातावरती लिहित आलोय ना जीवांदिनी, पण उद्या तुझ्या हातावरती मेहंदी असणार आहे. तर इकडे काव्या पार्थला म्हणत असे हो देशमुख हो, उद्या ना माझ्या हातावरती मेहंदी असणार आहे आणि त्या मेहंदीत तुमचं नावही असणार आहे.
तर पार्थ म्हणतो हो ना, आणि मागच्या वेळेस तुमच्या हातावरती मेहंदी लागलीच नव्हती. सांगा ना काय नाव लिहाल, देशमुख की बोका? असं म्हटल्यानंतर काव्या तर हसूच लागते. तर नंदिनी आता इकडं जीवाला म्हणते पण नाव काय आणि कुठं असेल हे तुम्हाला शोधायला लागेल ना जीवा. तर तेव्हा जीवा म्हणतो हो शोधेनच, तू कितीही छोटं नाव काढलंस ना तरी मी शोधून काढेनच. तर इकडे पार्थ सुद्धा म्हणतो अच्छा, बोके की बिल्ली और बोके को म्याव. ठीक आहे, जे वाटेल ते लिहा, त्या दोन्हीमध्ये मी असेनच ना. आणि अजून काय हवाय असं तो म्हणत असताना काव्य चक्क त्याला म्हणते एक पप्पी हवी आहे. आणि तिने असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो काय काय काय. तर इकडे जीवा सुद्धा नंदिनीला म्हणतो हो आत्ताच्या आत्ता, हे बघ मला किस पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं एक तर केव्हापासून आपलं किस पेंडिंग आहे चकाचक बाई. तर तेव्हा इकडून नंदिनी म्हणत असते अहो काय तुम्ही असं काय बोलताय, आता लग्न होणारच आहे ना, मग आता राहू द्या, आणि एकदा लग्न झालं मग ना एकावरती एक किस फ्री मिळेल, वेडिंग ऑफर समजा हवं तर. तर जेव्हा म्हणतो तू मला सांग आत्ता तू फोनवरून मला पप्पी देणार आहेस का नाहीस. तर नंदिनी म्हणते बरं बरं देते. तर इकडे काव्यासुद्धा म्हणते असं का करताय, द्या ना पटकन. तर पार्थसुद्धा म्हणतो हो बरं बरं देतो, आणि तिला पप्पी देतो. तर काव्या म्हणते काय हो देशमुख, अहो कुत्र्याला बिस्किट देतो आणि त्यावेळेस आपण त्याला बोलवतो ना तसा आवाज काढू नका. तुमच्या मांजरीला पप्पी देता हे लक्षात ठेवा, त्या हिशोबाने द्या आणि मोठ्याने द्या. तर इकडे नंदिनी सुद्धा जीवाला पप्पी देते. तर जीवा तिला म्हणतो अगं काय करतेस हे नंदिनी, स्वतःला पप्पी देतेस का, अगं जरा मोठ्याने दे ना, मला मला दे. तर पार्थ आता इकडे म्हणजे काव्याने सांगितल्यानंतर म्हणतो देऊ का. तर काव्या म्हणते अहो द्या ना पटकन. तर इकडे नंदिनी सुद्धा जीवाला म्हणते अहो काय तुम्ही, असं म्हणून ती मोठ्याने पप्पी देते. आणि तेव्हा इकडे काव्याला तिची पप्पी ऐकू जाते. तर इकडं पार्थ सुद्धा एकदम मोठ्याने पप्पी देतो तिला, आणि इकडे जीवाला ऐकू जातं. आणि जीवा तर त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो वा वा वा. तर पार्थ म्हणत असतो अहो काव्या काय झालं, ह्या रोमांसमध्ये एवढा असा भसाड आवाज का काढताय. तर जीवा त्याला म्हणतो अरे वांग्या मी आहे, मी इकडं बघ इकडं बघ. आणि त्याच्याकडे बघून हसत असतो आणि त्याला म्हणतो काय काय चाललंय तुझं एवढं वा वा करत कुणाला पप्प्या देतोस. तर इकडे नंदिनी ते ऐकत असते आणि दचकून एकदमच उठून बसते आणि म्हणते अहो जीवा पार्थ काय काय तुम्ही, अहो पार्थ तिथे आजूबाजूला असताना त्यांच्यासमोर काय किस द्यायला सांगताय मला. तर आता काव्य सुद्धा उठून बसते तिकडं आणि म्हणते अगं हे नंदिनी ताई काय ग तुझं, मी आजूबाजूला आहे तर ते सुद्धा विसरलीस का तू, आणि काय तुझा आवाज ऐकला मी. तर इकडे तर पार्थ या दोघींचं बोलणं ऐकून म्हणतो नंदिनी तिथे काय करतायत. तर काव्य म्हणते अहो देशमुख आपण सगळेच आजूबाजूला आहोत, आणि आता आपण एक काम करूयात, आपण सगळ्यांनीच ना आता फोन स्पीकरवरती टाकूयात. तर जीवा म्हणतो आपण ना सगळे वेडे आहोत, इतके दिवस आता घरातल्या घरात प्रेम करत होतो आणि आता घरात राहून सुद्धा लॉंग डिस्टन्स करतोय. तर नंदिनी म्हणते अहो नाही आता फार वेळ नाही, आता मेहंदी हळद आणि संगीत झालं ना आणि लग्न मग त्याच्यानंतर की असं म्हणत असते. इतक्यातच शारदा तिथं येते ओरडत आणि म्हणते अगं मुलींनो काय चाललंय तुमचं. तर इकडे जीवा ते ऐकतो आणि म्हणतो सासूबाई आल्या आणि नको त्या वेळेला येतात ना. तर शारदा ओरडत असते अगं मुलींनो सकाळी लवकर हॉलवरती जायचंय, नाहीतर देशमुख आपल्या आधी पोहोचतील. उद्या हळद मेहंदी सगळं काही आहे ना, झोपा बरं आधी लवकर. तर काव्य नंदिनीवरतीच ओरडते, म्हणते सांगत होते ना मी, ऐकतच नाहीस तू. आणि शारदाला म्हणते अगं ही नंदिनी ताई होणाऱ्या नवऱ्याबद्दल भरभरून बोलत होती आत्ता माझ्यासोबत, आणि मी सांगितलं तिला की मला नाही ऐकायचं तरी सुद्धा ऐकतच नव्हती. तर शारदा नंदिनीवरती ओरडते, म्हणते नंदिनी अगं ही काय वेळ आहे का. तर नंदिनी म्हणत असते अगं आई काहीही बोलते ती, असं काही सुद्धा नाही आहे. तर शारदा म्हणते बरं बरं ठीक आहे आता झोपा, उगीच बडबडत बसू नका, असं सांगून तिथून निघून जाते. तर काव्या तर मोठमोठ्याने हसत असते आणि त्यानंतर म्हणते तिला की हे बघ मी काय म्हणते की तू असं आवाजवालं गुड नाईट असं किस देऊनच टाक. आणि ती काव्यालाच किस देते आणि म्हणते बास का आता, असं म्हणून त्या दोघीसुद्धा एकमेकांना मिठी मारतात. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी आता गणपती बाप्पासमोर उभी असते आणि म्हणते माझ्या आणि काव्याच्या हातावरची मेहंदी सुरेख रंगू दे. तर काव्या म्हणते फक्त मेहंदी नाही तर आपलं आता अख्खं आयुष्य प्रेमाच्या रंगाने रंगून जाणार आहे. आणि त्यानंतर रम्या समोर येते आणि समयची एक वातच विझवते आणि देशमुखांच्या आनंदावर हलकीशी फुंकर असं ती म्हणते. आणि त्यानंतर मित्रांनो यांचं छान असं मस्तपैकी प्री वेडिंग शूटसुद्धा त्यांनी इथे दाखवलेलं आहे. असं छानपैकी आउटडोअरला या दोघांचं आणि या दोघांचं सुद्धा प्री वेडिंग शूट होत असतं.
तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.